नमस्कार. आजचा हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी 20 सप्टेंबरला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला आहे, पण असं वाटतंय की फारसा अभ्यास झालेला नाही आहे आणि गिव अप करताय की नाही, बहुतेक आपलं या वेळेला होऊ शकणार नाही. तर तुम्हाला सगळ्यांना एक पहिलं महत्त्वाचं सांगणं आहे की शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, परीक्षा देत राहा. आयोग ज्या वेळेला त्याचा रिझल्ट डिक्लेअर करेल त्यावेळेला समजेल तुम्ही क्वालिफाय आहात की नाही. आधीच तुमचा रिझल्ट ठरवू नका. आता काय झालं आहे की लिमिटेड दिवस आपल्या हातात राहिलेत आणि मी जर तुमच्या जागी असते आणि आज मला राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करायचा आहे तर मी काय केलं असतं, म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत कधी हार न मानणं परीक्षा होईपर्यंत, या दृष्टिकोनातून अभ्यासाचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर मी आज तुम्हाला एक 30 दिवसांचा स्ट्रॅटेजिक प्लॅन देते आहे. म्हणजे ज्या मुलांनी आत्तापर्यंत पुरेसा अभ्यास केलेला नाही आहे तर हे या 30 दिवसाचा जो प्लॅन आहे तो तुम्ही प्रॅक्टिस करा, इनकल्केट करा. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमच्यापैकी 90% जणांना कॉन्फिडन्स येईल की आपल्याला परीक्षा देता येईल किंवा आपले पास होण्याचे चान्सेस वाढत आहेत. तर आता काय करायचं आहे, मी एक तारखेसहित तुम्हाला सांगते की सपोज तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला, 18 ऑगस्टपासूनचे आपण दिवस मोजूयात. 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा 30 दिवसाचा कालावधी आहे. तुमची 20 सप्टेंबरला परीक्षा आहे, पुढे 2-3 दिवस आपण ठेवलेले आहेत. ते कशासाठी हे पण मी नंतर सांगणार आहे. तर 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 30 दिवसांचा कालावधी आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, जनरल स्टडीज आणि सीसॅट. कसं करायचं आहे प्लॅनिंग. आता हा अभ्यास करताना मी जे म्हटलं आहे की प्लॅनिंग करा, तर मी जेवढे तास तुम्ही किमान द्या सांगते तेवढे तुम्ही द्यायलाच हवेत. म्हणजे मी 1-2 तास अभ्यास करेन आणि 30 दिवसात माझं होईल असं होणार नाही आहे. तर याच्यासाठी मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं की कमीत कमी 8 ते 10 तास तुम्ही दिवसातले द्यायचे आहेत. कमीत कमी सांगते मी, यानुसार मी प्लॅनिंग सांगते. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही देऊ शकलात तर जास्त चांगला क्वालिटी अभ्यास कराल. मग आता पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1मध्ये 6 टॉपिक्स आहेत GSच्या पेपर 1मधले आणि सीसॅट पूर्ण आहे. सीसॅटचे येत्या कालावधीमध्ये तुमचे सेशन्स पण होतील कसं सोडवायचं आहे. तर आधी मी सीसॅटबद्दल सांगते की राहिलेल्या 30 दिवसांमध्ये कमीत कमी 1 तास कंपल्सरी सीसॅटची प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्ही 30 दिवस सलग सीसॅट करणार आहात. त्याच्यामुळे सेकंड पेपर जो आहे त्याच्यासाठी परत स्पेशली मला सांगण्याची गरज नाही आहे. आता राहिला GSचा पेपर 1. 6 सब टॉपिक्स आहेत. ह्याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. तुमच्याकडनं असं अपेक्षित आहे की तुम्ही गेले काही दिवस वर्तमानपत्र वाचताय, मॅगझिन्स वाचताय आणि करंट इव्हेंटचा तुमचा अभ्यास आहे. हे गृहीतच धरलेलं असेल. जरी तुमचा झालेला नसेल तरीसुद्धा सेम आहे पुन्हा की पुढच्या 30 दिवसांमध्ये रोज 1 तास ह्याच्यासाठी द्यायचा आहे, सद्य घटनांचा अभ्यास करण्यासाठी. तर रोज 1 तास का द्यायचा आहे, सद्य घटनांवरचे स्पेसिफिक प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील. तसंच तुमचे GSच्या पेपर 1मध्ये जो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, राज्यघटनेचा पार्ट आहे, पर्यावरणाचा जो पार्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा काही करंट रिलेटेड प्रश्न जे विचारले जातात ते तुमचा अभ्यास याच्यातनं होईल. म्हणजे 2 विषयाला रोज 1-1 तास आपल्याला द्यायचा आहे. सीसॅटचा 1 तास, GS पेपर 1मधला पहिला जो पार्ट आहे सद्य घटना ह्याच्यासाठीचा 1 तास. ठीक आहे. राहिले तुमच्या 8 ते 10 तासापैकी 6 किंवा 8 तास तुमच्या हातात राहिलेले असतील. आता आपल्याला प्लॅनिंग करायचे उरलेल्या 5 घटकांचं. कुठले GSमधले 5 घटक. भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात भूगोल आहे, भारतीय राज्यव्यवस्था आहे, अर्थशास्त्र आहे आणि पर्यावरणीय स्थिती आहे. आता मी इलॅबोरेट करणार नाही आहे सिलॅबस, कारण सिलॅबस तुमच्यासमोर आहे. तुम्हाला मी फक्त ह्याचं प्लॅनिंग सांगणार आहे. 30 दिवसांमध्ये 5 विषयांना आपल्याला बायफर्केट करायचं आहे. म्हणजे आता सिंपल गणित आहे की एका विषयासाठी तुम्हाला 6 दिवस मिळतील. आता 6 दिवसांचं मी तुम्हाला रँडम प्लॅनिंग सांगते आहे की या पद्धतीने करा, एका विषयाला 6 दिवस. पण एक गोष्ट आधीच सांगते की तुम्ही असं करू शकता की ज्या विद्यार्थ्यांचं सपोज ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हिस्ट्रीमध्ये झालं आहे, जॉग्रफीमध्ये झालं आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे, तर तुम्ही स्वतः कॉल घेऊ शकता की मी याला 4 दिवस देईन. माझा अर्थशास्त्र हा विषय थोडा अवघड आहे, त्याला मी 6 ऐवजी 8 दिवस देईन. हे तुम्ही तुमचं ठरवा. मी 5 विषय आणि 6 दिवस असं 30 दिवसांचं तुम्हाला प्लॅनिंग सांगते. पहिला विषय आहे, तुम्ही जो पण कुठला घ्याल ह्या स्टेप्स फॉलो करा. शॉर्टकट्स नाहीत अभ्यासामध्ये. कधीही लक्षात ठेवा, शॉर्टकट नाहीत की मी आता डायरेक्ट काहीतरी गाईड वाचतो वगैरे, अशी वेळ अजूनही आलेली नाही आहे, हे मी सांगते आहे. प्रत्येक विषयासाठी 2 स्टँडर्ड पुस्तकं ठरवा
की या 2 पुस्तकांमधनं मॅक्सिमम वेळेला प्रश्न विचारले जातात किंवा जो आयोगाने सिलेबस दिला आहे तो सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो आहे. मग आता पहिला विषय तुम्ही घेतला, काय करायचे पहिल्या दिवशी 6 दिवसांचं नियोजन सांगतीये, एक विषय समोर घेऊन ते तुम्ही सगळ्या विषयांना अप्लाय करा. सपोज तुम्ही अर्थशास्त्र हा जो भाग आहे हा घेतला पहिल्यांदा, पहिल्या दिवशी प्रश्नपत्रिका बघायच्या जुन्या. पेपरचं ॲनालिसिस केल्याशिवाय प्रश्न कोणत्या प्रकारचे येत आहेत हे समजल्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही. कोणताही विषय जर बघितला तर एकेका छोट्या छोट्या टॉपिकवर लोकांनी PhD केलेलं असतं आणि पुस्तकामध्ये प्रचंड प्रमाणात त्याची माहिती दिलेली असते. आपल्याला ज्या वेळेला लिमिटेड पिरियडमध्ये अभ्यास करायचा त्यावेळेला आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. प्रश्न वाचून घ्यायचे, काय काय प्रश्न विचारले गेले त्याचे फक्त नोंदी करा. मी एरवी सांगितलं असतं की पेपरचं ॲनालिसिस करताना प्रश्न लिहून काढा, आता मी ते सांगणार नाही आहे कारण आता वेळ नाही आहे तेवढा. मग काय करायचं आहे, अर्थशास्त्रामधले प्रश्न कशावर विचारले गेलेत, नियोजनावर विचारले का, पंचवार्षिक योजनांवर विचारले का, किंवा काही इंडेक्सेस आहेत त्याच्यावर विचारतात का. तर एक नोटबुक बनवा या अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये पॉईंट्स नोट करा की अर्थशास्त्रामध्ये साधारण या विषयांवर प्रश्न विचारले जातात. मग पुढची स्टेज काय करायची की तुम्ही सपोज कुठली तरी 2 चांगली टेक्स्टबुक रेफर करताय तर या पुस्तकांमधनं काय करायचं की पॅरलल अभ्यास करायचा. म्हणजे उदाहरणार्थ पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनांचा जर अभ्यास करायचा असेल तर काय करायचं, दोन्ही पुस्तकांमध्ये काय दिलं आहे हे वाचून घ्यायचं आणि त्याच्यातले जे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. एक लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका तुम्ही ज्या वेळेला वाचता त्यावेळेला त्याच्यानंतर ज्या वेळेला अभ्यास सुरू कराल त्यावेळेला ऑब्व्हियसली तुमच्या बॅक ऑफ द माइंड असतं की काय काय प्रश्न विचारले गेलेत. आपण कुणीही ते विसरत नाही, ते आपल्या डोक्यात असतात प्रश्न आणि मग अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन होतं की अरे हां याच्यावरचा प्रश्न विचारला गेला होता. मग काय करायचं आहे की दोन्ही पुस्तकांमधनं वाचून घ्या. खूप लेंदी नोट्स काढायलाही आत्ता वेळ नाही आहे. महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. साधारण 3 दिवस तुमचे या प्रोसेसला जाणं अपेक्षित आहे, 3 ते 4 दिवस, कारण 6 दिवस तुमच्या हातात आहे, 1 दिवस मे बी तुमचा पूर्ण पेपर ॲनालिसिसमध्ये गेला आहे. उरलेल्या 4 दिवसांमध्ये व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट जे पण टॉपिक विचारले गेलेले आहेत ते वाचून घ्या. आता एक लक्षात घ्या, ही वेळ कुठलंही पुस्तक पेपर 1 टू पेज नंबर 1 टू शेवटचं पेज हे वाचण्याची नाही. तुम्ही जर असं करायला गेलात की एखादं सर्टन पुस्तक घेतलं आणि मला आता इतिहासाचा अभ्यास करायचा आणि मी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचेल, अशा पद्धतीने आता अभ्यास पूर्ण होणार नाही. म्हणून काय करायचं, फोकस्ड अभ्यास करा. म्हणजे अगदीच 200च्या 200 प्रश्न सोडवता आले नाहीत, त्याच्यापेक्षा किमान तुम्हाला हा फील येईल की 120-130 प्रश्नांचा माझा अभ्यास चांगला झाला आहे, कारण तो फिक्स्ड सिलेबस आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग 4 दिवस तुम्ही साधारण ह्या नोट्स तयार केल्या. 5व्या दिवशी काय करा, रिव्हिजन करा, मनन करा त्या विषयाचं की एखादा टॉपिक आहे तो डोक्यात घेऊन असं आठवून बघा की मला ह्याच्यातले सगळे मुद्दे आठवत आहेत का, किंवा ह्याच्यामध्ये जे काही फॅक्च्युअल प्रश्न विचारले जाऊ शकतात, जी आकडेवारी विचारली जाऊ शकते ती मला आठवते का. याच्यासाठी 1 दिवस दिला पाहिजे. मी पहिल्या सत्रात पण म्हटलं होतं की अभ्यास फक्त वाचलं आणि नोट्स काढल्या इथे संपत नाही, काढलेल्या नोट्स लक्षात किती राहिल्यात हे ज्या वेळेला आपण विचार करतो तिथे संपतं. 6व्या दिवशी तुम्ही त्या विषयाचं रिव्हिजन करून घ्या, म्हणजे सगळं आपल्याला समजलं आहे का. त्या दिवशी काय करता येऊ शकतं की एखादं तुम्ही शॉर्टमध्ये नोट लिहिली आहे तुमच्या वहीमध्ये आणि तुमच्या असं लक्षात आलं की मला ह्याचा रेफरन्स आठवत नाही आहे किंवा हा टॉपिकमध्ये नक्की काय होतं, तर तुम्ही पुस्तक चाळून ते वाचून घ्या. ते त्याच दिवशी समजून घ्या, कारण शेवटच्या 2-3 दिवसामधलं आपलं प्लॅनिंग वेगळं आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही काढलेल्या नोट्स चाळायच्या असतील तर त्यावेळेला बहुतेक इतका वेळ हातात नसेल की पुन्हा ती पुस्तकं तुम्ही सगळी उघडाल आणि त्या पुस्तकामध्ये बघाल. म्हणजे शेवटचा परीक्षेचा जो आधीचा दिवस आहे त्या दिवशी फक्त तुम्ही तुमची एक सिंगल वही तिचं रिव्हिजन करता इतपतच अपेक्षित असतं. त्यावेळेला तुम्ही सगळ्या 5ही विषयांची 2-2 पुस्तकं घेऊन बसलात, हे होणार नाही आहे. हे इतकी साधी 6 दिवसांची स्ट्रॅटेजी आहे. नंबर 1, पेपरचं ॲनालिसिस 1 दिवस, 4 दिवस सलग प्रॉपर टॉपिक वाईज अभ्यास करायचा, त्याच्या नोट्स काढायच्या आणि 6व्या दिवशी त्या विषयाचं रिव्हिजन करायचं आणि आपल्याला काय काय येतं हे आठवलं. इतकं साधं आहे. मला असं वाटतं की आता तुम्हाला हे ऐकल्यानंतर असं 100% वाटलेलं असू शकतं, कारण ज्या विद्यार्थ्यांशी मी हे पर्सनली बोललेली आहे की असं प्लॅनिंग करा, त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आला की हां हे होणं शक्य आहे, आपण उगीच गिवअप केलं होतं. तर या पद्धतीने तुम्ही 6 दिवस, तुम्हाला 5 विषय सांगितलेत, प्लस तुमचा जर एखादा विषय स्ट्रॉंग असेल, एखाद्या वीक विषयाला एखादा दिवस कमी जास्त द्यायचं आहे, तुम्ही तुमचं ॲडजस्ट करू शकता. आता हे झालं 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंतचं प्लॅनिंग. 17-18 2 दिवस काय करायचं,
पेपर सोडवायचे. एरवी 5 साधारण सेट सोडवणं अपेक्षित असतं प्रॅक्टिस होण्यासाठी, पण किमान 1 किंवा 2 तुम्ही सोडवायलाच हवेत. काय करायचं, प्रश्नपत्रिका घ्यायची आणि आयोगाचा पेपर ज्या वेळेत होतो त्याच वेळेमध्ये स्पेसिफिक वेळेला बसून हे ठरवायचं. विसरून जायचं आपण घरात आहोत, आपण मध्ये उठू शकतो, काहीतरी खाऊ शकतो, या गोष्टी करायच्या नाही आहेत. आयोगाला ज्या पद्धतीने आपण 2 तास ब्रेक न घेता सातत्याने बसतो त्या पद्धतीने बसायचं आणि किमान दोन्ही विषयांचे 2 पेपर सेट तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. इतकं सिंपल की 17-18 तारखेला झालं, 19 तारखेला तुमची वही चाळा, महत्त्वाचे मुद्दे रिव्हाइज करा आणि 20 तारखेला शांतपणे पेपरला जा. 20 तारखेला जाताना घाईघाईत काहीतरी आपण बघतोय परीक्षेला जाताना आणि मग त्याचा काही उपयोग होत नसतो. त्या दिवशी तुम्ही तुमचं माइंड खूप स्टेबल ठेवणं आणि फक्त जे केलं आहे ते रिकलेक्ट करणं आणि शांत राहणं एवढंच अपेक्षित असतं पेपरच्या दिवशी. इतकं सिंपल टेक्निक आहे. मी जसं आधीच सांगितलं की मी जर तुमच्या जागी आज असते आणि मी ठरवलं असतं की मला 30 दिवसामध्ये ही परीक्षा क्वालिफाय व्हायची आहे, तर मी 100% याच पद्धतीने प्लॅनिंग केलं असतं. आणि मी जी परीक्षा क्वालिफाय झाली त्याला मी असंच प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगते आत्मविश्वासपूर्वक की हे करा. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की खरोखर परीक्षा क्वालिफाय करणं तितकं पण अवघड नाही आहे जितकं तुम्हाला आत्ता वाटत असेल. तर या पद्धतीने करायचं आहे. 1-2 महत्त्वाच्या गोष्टी मी याच्यात आल्याच सांगण्यात, तरीही परत सांगते की 2 स्पेसिफिक पुस्तकं ठरवा. प्रचंड ग्रुप्स झालेले आहेत, तुम्ही सगळ्या ग्रुपला जॉईन झालेले असता, भारंभार त्याच्यावर रोज तुम्हाला माहिती पाठवली जाते. डायव्हर्ट होऊ नका. मी आधीच सांगितलेलं आहे की जगामध्ये अभ्यास करण्यासारखं खूप आहे आणि तुम्ही सगळंच जर करायचं म्हटलं ना तर पूर्ण होणार नाही आहे. तर आता फोकस्ड राहा. आता गिवअप करण्यापेक्षा कमीत कमी आता आपण या स्ट्रॅटेजीने जाऊन परीक्षा पास होऊ शकतो का ही एक संधी घ्या. या वेळेला गिवअप करून आता मी होणारच नाही आणि मी सोडून देतो असं करू नका. आणि परीक्षा तुमची झाल्यानंतर, तुमचा रिझल्ट आल्यानंतर मला तुम्ही नक्की कळवा की तुम्ही हे जे आज ऐकलं आहे किंवा ज्यांनी फॉलो केलं असेल त्यांना 100% याचा फायदा झालेला असेल ह्याची मला खात्री आहे. तर हे सगळेजण फॉलो करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून परीक्षेला जा. मध्ये मध्ये आपण भेटणारच आहोत. या चॅनलच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन लेक्चर्सच्या माध्यमातून असेल, तुम्ही तुमच्या शंकाही विचारू शकता. पण तोपर्यंत या स्ट्रॅटेजीने अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.